तुमची शेती स्वतःची किती एकर आहे? माझी शेती स्वतःची आता 4-4.5 एकर आहे. बरं, आता म्हणजे आधी किती होती? मंत्री झाल्यावर काही नवीन घेतली का काय? नव्यानं 1 गुंठा सुद्धा घेतलेला नाही. बरं, जे वडिलांचे आहे ते आहे. मग ते कोण पाहता शेती? नाही, शेती आता तुम्हाला आश्चर्य वाटतं, एक सैनिक स्कूल आमचं आहे. बरं, काय, आणि आमच्या वडिलांची जमीन अशी डोंगराचं माळ होतं, त्या माळाला आम्ही केली 5-7 एकर. आम्ही ते काय डोंगराला लागून असल्यामुळे डोंगरातलं प्राणी याचं, त्यामुळे आम्ही ते गवत पडू ते बैल चरायला बिरायला. तर एक शाळा तपासणीला काही अधिकारी लेडीज आल्या आणि त्या फिरत फिरत गेले. हो, एका शिपाईनं त्यांना दाखवलं ही भाऊची मालकी नाही, तर आमची मालकीन त्यावेळी भाताची मळणी करत होती. बरं, भार देऊन उभा होते. आता या 2 महिन्याचं गोष्ट. आता मला काल साताऱ्यात 2-3 लोक भेटले. ते म्हणले तुमची आई आजारी होती म्हणून आम्ही बघायला आलो दवाखान्यात गेल्या महिन्यात. आणि कोण आहे शेवाला? तर म्हणले भाऊची मिसेस आहे. ती कुठं आहेत? ती बाहेर चालत आली, तर ती बाहेर फरशीवरती भाकरी सोडून जेवत बसलेली होती. तिने तो फोटो काढला आणि मला पाठवला. आता ही शेती माझी बायको 100% पहिले तीच बघत होती, आताही तीच बघते. मी दिवसभर इकडं तिकडं काही नसलं तर 100% सकाळी 9ला मी शेतातच असतो. ओके, अच्छा. पण काम ती करते व तिच्या अन्याय नको. शेतात काय पिकवतं? शेतात तुम्ही काय पिकवता? भात असते, सोयाबीन असते. बरं, ओके. भाजीपाला आम्ही करतो, वेगवेगळ्या भाजीपाल्याचा छंद आहे आम्हाला. अच्छा. मग मिरची असेल, टमाटा असेल, वांगी असेल. शेती परवडते का? ती परवडते म्हणून करायचं नाही, तो बाप ज्यादाचा धंदा आहे. आता परवडते जरा, कारण मला पेन्शिल असल्यामुळे काही टेन्शन नाही, म्हणजे घर खर्च चालतो. घर खर्च चालते. शेतीवर काही चालत नाही. ओके, शेतीवर नाव चालतं.